समृद्धी महामार्गातून काय झालं? समृद्धी महामार्ग झाला, पण समृद्धी महामार्गातून आमचं तासा 2 तासाचं अंतर कमी झालं असेल, पण समृद्धी महामार्गातून अनेक नेते समृद्ध झाले, नेत्यांची समृद्धी झाली. अनेकांनी ठिके घेतली, कोणी रेती पुरवायचं घेतलं, मुरुम पुरवायचं घेतलं, कोणी गिट्टी पुरवायचं घेतलं, कोणी डांबर पुरवायचं घेतलं, आणि सगळ्यांनी समृद्धी महामार्ग बरोबर पद्धतशीर वाट्याला आला. श्रीमंत झाले नेते. सेम शक्तीपीठ महामार्गात होणार. लोकसभा निवडणुकीचा फंड याच्यातनं उभा करायचा आहे, एवढंच यांच्या डोक्यात आहे. शक्तीपीठला आता लोकांचा विरोध आहे, त्या विरोधाला न जुमानता ही मोजणी करतायत. मी आता जालन्याच्या शेतकऱ्यांना भेटायला गेलो होतो. जालना नांदेड समृद्धी महामार्ग, 1 कोटी रुपये एकराची जमीन तुम्ही 20 लाख रुपये एकराने घेता. काय करावं त्या शेतकऱ्यांनी मला सांगा बरं. ते शेतकरी आता 3 महिने झाले धरणे आंदोलनाला बसलेले, एकाच ठिकाणी बसून आहेत विचार. सरकार दखल घ्यायला तयार. मुळामध्ये सरकारचा अजेंडा शेतकऱ्यांना मारणं, शेतकऱ्यांना गृहीत धरणं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी टाटा बिर्ला अंबानीच्या ताब्यात देणं.